आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। क्षणाचा राग माणसाला काय करायला भाग पाडेल सांगता येत नाही। या रागामुळे बऱ्याचदा जवळची नाती दुरावतात तर काही आपल्या जीवावरती उठतात। अशीच नात्याला काळीमा फासणारी घटना घडली। संसारात ढवळाढवळ करते म्हणून जावयानं सासूची हत्या केली। भयंकर गोष्ट म्हणजे या जावयानं सासूच्या शरीराचे 19 तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले। आणि महत्त्वाचं म्हणजे हा आरोपी उच्च शिक्षित डॉक्टर आहे। नेमकं काय घडलं आणि कशा प्रकारे या घटनेचा उलगडा झाला पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 7 ऑगस्ट रोजी बंगळुरूपासून 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोराटगेरे येथील चिंपुणगन हल्लीमध्ये तोंडात माणसाचा हात घेऊन एक कुत्रा फिरताना दिसला। परिसरातील लोक हे बघून घाबरले। त्यांनी लगेच पोलिसांना फोन फिरवला आणि पोलीस घटनास्थळी धाव घेतली। त्यांना शोध सुरू केला। सुरुवातीला पोलिसांना त्या परिसरात काहीच सापडलं नाही। बराच वेळ तपास झाला, डॉग स्क्वॉडची मदत देखील घेतली, पण काहीच समोर येत नव्हतं। पण नंतर 5 किलोमीटरच्या परिघात शरीराचा एक तुकडा म्हणजेच दुसरा हात सापडला। पुढे पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणाहून मृतदेहाचे वेगवेगळे अवयव सापडले। म्हणजे लिंगपुरा रोड पुलाजवळ आतड्यांचे काही भाग सापडले, बेंडोन नर्सरीजवळ पोट आणि इतर अवयव आणि जोनीगरा हल्लीजवळ रक्ताने माखलेले पिशवीसह एक पाय आढळून आला। जवळपास 19 वेगवेगळ्या ठिकाणी मानवी शरीराचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पोलिसांना सापडले। सगळं बघून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। पोलिसांना जवळपास शरीराचे सगळे भाग सापडले, पण डोकं काही सापडत नव्हतं। अशात पोलिसांनी मिळाले तेवढे शरीराचे तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले। तेव्हा असं आढळून आलं की एका महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते। आता हे क्लिअर झालं की मृतदेह महिलेचा होता, पण तिच्या डोक्याचा भाग न सापडल्यानं ती महिला नेमकी कोण तिची ओळख पटवणं कठीण झालं। पण तपासात पोलिसांना मृतदेहाच्या तुकड्यासोबतच दागिने देखील सापडले। त्याच्यावरून ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली नसल्याचं उघड झालं। त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता महिलांची यादी शोधून काढली। तेव्हा पोलिसांना कळालं की बेल्लवेमध्ये राहणारी 42 वर्षीय बी लक्ष्मी देवी उर्फ लक्ष्मी देवम्मा 3 ऑगस्ट पासून बेपत्ता होती। हातावरच्या आणि चेहऱ्यावरच्या टॅटूच्या आधारे लक्ष्मी देवम्मा यांची ओळख पटली। लक्ष्मी देवांच्या नवऱ्याने बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली होती। लक्ष्मी देवम्माच्या नवऱ्यानं सांगितलं की त्या शेवटी मुली तेजस्विनीच्या घरी हनुमंतपुराला गेल्या होत्या। त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या। त्यानंतर त्यांनी पोलिसांना तपासाला गती आणली तेव्हा कोराटगेरे येथे महिलेचं डोकं सापडलं। हे डोकं आपल्या बायकोचं असल्याचं लक्ष्मी देवम्माच्या नवऱ्यानं सांगितल्यावरती पोलिसांनी क्राईम सीन क्रिएट करून अंदाज लावला की महिलेची हत्या प्लॅनिंग करून केली आणि ही हत्या करणारी व्यक्ती ओळखीतलीच असावी असाही संशय बळावला। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एक टीम तयार केली। आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा पोलिसांना एक माहिती मिळाली की 3 ऑगस्टला एक पांढऱ्या रंगाची कार हनुमंतपुराला आली होती। ही कार कोराटगेरेच्या दिशेने गेली होती। या कारच्या मागे आणि पुढच्या बाजूला वेगवेगळी नंबर प्लेट होती। त्यामुळे आरोपीनं पूर्ण प्लॅनिंग करून ही हत्या केली होती आणि त्यासाठी त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला। पोलिसांनी या कारचा शोध घेतला तेव्हा ती कार एका शेतकऱ्याची निघाली। पोलिसांनी लगेच या शेतकऱ्याला फोन लावला, पण त्याचा फोन 3 ऑगस्ट पासून बंद असल्यानं समोर आलं। पोलिसांना या शेतकऱ्यानंच लक्ष्मी देवम्मा यांची हत्या केल्याचा संशय आला। त्यानंतर पोलिसांनी अटकेच्या हिशोबानंच या शेतकऱ्याला गाठलं आणि त्याची कसून चौकशी केली। त्यानं चौकशीत पोलिसांना सांगितलं ही कार आपली नाही, त्यानं 6 महिन्यांपूर्वी डॉक्टर रामचंद्र यांनी ही कार यांच्या नावावरती विकत घेतली होती। पोलिसांना हे ऐकून धक्का बसला, कारण हा कार विकत घेणारा डॉक्टर हत्या झालेल्या लक्ष्मी देवम्माचा जावई निघाला। पोलिसांनी जावई बापूंना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं आणि आपणच सासू लक्ष्मी देवम्माची हत्या केल्याची कबुली डॉक्टरांनी दिली। सासूची हत्या करण्यासाठी त्यानं शेतकऱ्याने त्याचा एक मित्राला 4 लाखांची सुपारी दिली होती। सासू सतत आपल्या संसारामध्ये ढवळाढवळ करते, त्यामुळे बायको त्यांचं कुठलंही बोलणं ऐकून न घेता सासूचं ऐकून आपल्याशी वाद घालते असं रामचंद्र याचं म्हणणं होतं। तसंही रामचंद्र याचं हे दुसरं लग्न होतं। त्याला 3 वर्षांचा मुलगा देखील होता। त्याला भीती होती की त्याची सासू आपले कुटुंब उद्ध्वस्त करेल। त्यामुळे 6 महिन्यांपूर्वी त्यानं सासूच्या हत्येचा कट रचला। तो जो शेतकरी होता त्याच्या नावावरती SUV कार खरेदी केली। आपल्या सासूच्या हत्येसाठी त्या शेतकरी आणि त्याच्या मित्राला 4-4 लाख रुपयांचं आमिष दाखवलं आणि त्यासाठी 50,000 रुपये ॲडव्हान्स दिले। त्यातच काही कारणास्तव रामचंद्र यानं सासूला लिफ्ट दिली। सतीश आणि किरण आधीच SUV मध्ये बसले होते। ते गाडीत बसताच त्यांनी लक्ष्मी देवम्माचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह सतीशच्या शेतामध्ये नेला। दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे धारदार शस्त्रानं तुकडे करून 19 वेगवेगळ्या ठिकाणी जिथे CCTV नाहीत अशा ठिकाणी फेकण्यात आले।
पोलिसांनी आता या प्रकरणी 3ही आरोपींना अटक केली आणि अशा पद्धतीने आपल्या शेजारील कर्नाटक राज्यातील धक्कादायक हत्याकांड समोर आलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.